काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि आपण ज्याला स्वर्ग म्हणतो अशा काश्मीरला नजर लागली. पण त्यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण वेगळ्याच दिशेला नेण्याचा प्रयत्न केला गेला. मोठ्या प्रमाणावर धार्मिक तेढही निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्याचा रोष कुठे दुसरीकडे निघतोय का हे पाहण्याची आता वेळ आलेली आहे. एका सुशिक्षित भारतीय नागरिकाला मी काय बोलतोय हे एव्हाना समजलंच असेल, कारण या हल्ल्यानंतर निष्पाप काश्मीरी लोकांवर एक प्रकारे डाग लागलाय. हल्ल्याच्या वेळी असंख्य हिंदूंचे प्राण वाचवणारे हेच काश्मीरी मुसलमान होते, हे आपण विसरायला नको. घाबरलेल्या पर्यटकांना धीर देण्याचं कामही या काश्मीरी लोकांनी केलंय. त्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं. अडकलेल्या हिंदूंना मदत केली गेली. चिखलानं माखलेल्या, रक्तानं गुरफटलेल्या लोकांना आपल्या खांद्यावर उचलून याच काश्मीरी लोकांनी सुरक्षित स्थळी या पर्यटकांना पोहोचवलं. त्यांच्यासाठी आपल्या घराची दारं 24 तासांसाठी खुली ठेवली. अगदी स्वतःच्या घरी नेऊन भरवलं सुद्धा. काश्मीरमध्ये आलेला प्रत्येक पर्यटक हा देवासमान आहे, असं इथल्या काश्मीरी लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे देवाच्या बाबतीत असं झालं तर आम्ही कसं शांत बसायचं असा सवाल इथले नागरिक आता उपस्थित करू लागले. याचीच परतफेड म्हणून सध्या काश्मीरी नागरिक मोफत जेवण, राहणं, मोफत पाणी हे सुद्धा वाटू लागले. ज्यांना स्वतःच्या राज्यात परतायचंय त्यांना निशुल्क घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा इथल्या नागरिकांनी घेतली आहे. हल्ल्याच्या दिवशी काश्मीरमधल्या प्रत्येक घरामध्ये टाहो फोडला जात होता. प्रत्येक काश्मीरी माणसाला जणू आपल्या घरातलं कोणीतरी गेलंय याप्रमाणे दुःख होत होतं. याच दहशतवाद्यांनी काश्मीरमधल्या मुसलमानाला सुद्धा मारलाय, ज्याला एव्हाना तुम्ही ओळखतही असाल. हाच तो स्थानिक घोडेचालक आहे, युवक सय्यद आदिल हुसेन शहा. हा इतरांचा जीव वाचवायला गेला आणि दहशतवाद्यांनी त्याला सुद्धा गोळ्या झाडून मारलेला आहे. मात्र या दहशतवाद्यांनी हा जो टार्गेट प्लॅन रचला होता, मी टार्गेट प्लॅन यासाठी म्हणतोय कारण त्यांना पुढे काय होणार हे बरोबर माहिती होतं. काश्मीरी लोकांचा उदरनिर्वाह फक्त आणि फक्त इथल्या पर्यटनावर चालतो आणि दहशतवाद्यांनी हेच टार्गेट केलं. या दहशतवाद्यांना सर्व कल्पना होती. आपण या वादाला तोंड फोडलं की सगळ्यांमध्ये बदल्याची भावना निर्माण होईल, माथी भडकवली जातील. पर्यटकांना मारल्यावर घाबरून पुन्हा पर्यटक काश्मीरला येणार नाहीत आणि त्यामुळे इथले लोक उपाशी मरतील आणि आपल्याला या लोकांची माथी भडकवणं अधिकच सोपं होऊन जाईल, असा या दहशतवाद्यांचा मास्टर प्लॅन होता. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर मोठमोठ्या कंपन्यांनी इथे गुंतवणूक करायला सुरुवात केली. मात्र या दहशतवाद्यांनी याला टार्गेट करून काश्मीरी लोकांच्या रोजीरोटीला लाथ मारली. पण जो धार्मिक रंग या सगळ्याला दिला गेलाय तो कुठेतरी चुकल्यासारखा आहे. आपली लढाई ही कुठल्या धर्माविरोधात किंवा समाजाविरोधात नाहीये, तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या भूमिकेविरोधात आहे. काश्मीर हा आपला प्रांत आहे आणि तिथला समाज या घटनेनं का भरडला जावा? मग माथी भडकवणाऱ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, असाही सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. या हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला उत्तर देण्याचे प्रयत्न सध्या सुरू झाले. सिंधू जल कराराला ब्रेक लागलेला आहे. पाकिस्तानला जाणारं पाणी सुद्धा रोखण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या दहशतवादाला चाप तर लागेलच, पण सोबतच आपल्याला सुद्धा याचा फटका बसणार नाही, असं देखील आता या निमित्तानं बोललं जात आहे. तुमचं या सगळ्या विषयाबद्दलचं नेमकं काय काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीपी माझा.